हॅलो नमस्कार। चला आम्ही चाललोय लासूरच्या देवीच्या यात्रेला। लासूरची देवीच म्हणजेच दाक्षायणी माता। आणि तिथं आम्हाला माझा भाऊ चालला होता घेऊन आणि आम्ही लासूरला लगेच पोचलो, समजा अर्धा एक तासात। आणि हे रस्त्याने जातानाच पाळणे मंदिराच्या साईडचं सगळं दिसत होतं। मग आम्ही साईडला गाडी पार्क केली आणि तिथून पायी गेलो। तिथं भरपूर स्कूल फ्रेंड वगैरे भेटले, पण त्यांचे व्हिडिओ नाही घेतले मी, कारण त्यांना माहिती नाही मी व्हिडिओ बनवते आणि कोणाला घ्यायचं म्हणजे वाईट वाटतं ना, त्याच्यामुळे। मग हा माझा भाऊ आहे आणि ही माझ्या बहिणीची मुलगी, तिने माझा ड्रेस घातला आहे, कसा दिसतोय ते पण सांगा। आणि हे बघा, हे पाळणे माझ्या बहिणीच्या मुलीला आहे ना पाळण्यात बसायचं होतं, पण मग तिच्यासोबत कोण नव्हतं, भावाला उलट्या होत्या पाळण्यात बसल्यावर, मग तो नाही बोलला। माझा आदू होता, आदूला घेऊन मी नव्हते बसणार। आणि आता हे आम्ही देवीच्या मंदिराकडे चाललो। देवीच्या मंदिरात आम्ही गेलो होतो, पण तिथं दर्शन होत नव्हतं, खूप गर्दी होती। मग आम्ही फोटो काढायला लागलो, पण भावानं व्हिडिओ चालू करून दिला, व्हिडिओ न येताना फोटोच आला। मग आम्ही फिरलो, वस्तू घेतल्या, साडी पिन वगैरे, आणि खूप छान वस्तू होत्या, 10-10 रुपयात भरपूर वस्तू होत्या। पण आम्ही एवढं काही फिरलो नाही, आम्ही फक्त असंच थोडंफार फिरलो। आदूला अशा गाडीत बसवलं आणि आदू बसत पण नव्हता, आदूनं तिथं खूप त्रास दिला। आदूला असं वाटायचं काय नाही, तर त्याने खूप त्रास दिला, मग काही खेळलं नाही झालं।